सकल जनांचे आज इथे या स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम भीम गेला अंधारातून होते काटे सांडले पोलादाची होती छाती वादळाशी भांडले भीम गेला अंधारातून होते काटे सांडले पोलादाची होती छाती वादळाशी भांडले या वाटेच्या वाटसरूंचे स्वागतम सुस्वागतम पूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं हे आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये जवळपास सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यास त्यांनी यापूर्वी सुद्धा आता तर सामने शिबिरमध्ये सहभाग घेतला. यापूर्वी सुद्धा त्यांनी सामने शिबिर पूर्ण केलेलं होतं. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की त्यांना धर्माची खूप गोडी आहे. धर्माबद्दल ज्ञान त्यांच्याकडे भरपूर आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भुमरागडे यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहोत. तत्पूर्वी
Happy birthday to you, Kishore Rao. Happy birthday to you. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए। तुम जियो हजारों साल, है मेरी है आरज़ू। 100 वर्ष किशोर भाऊ बरोबर 100 वर्ष दिवसाला शुभेच्छा देतो आज, वाढदिवसाला शुभेच्छा देतो आज। किशोर भाऊ बरोबर 100 वर्ष, किशोर भाऊ बरोबर 100 शुभेच्छा देतो आज, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज। अमरावती जिल्ह्याच्या वतीने, सिद्धार्थ सार्वजनिकच्या वतीने तसेच कमतार सैनिकाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो, त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। जय भीम जय। परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सम्राट अशोक या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो। अमरावती शहर जिल्हा चे अध्यक्ष प्राध्यापक होळकर सर, अमरावती जिल्ह्याचे तसेच उपस्थित सर्व सदस्य या सर्वांना मी सप्रेम देऊन करतो। आज ज्यांचा वाढदिवस आहे किशोरभाऊ कोंढावळे, यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास हे अतिशय कमी बोलतात, जसे 10 सरांनी सांगितलेलं आहे। बद्दल बौद्ध धर्माबद्दल अतिशय ओढ असून ते नित्य नियमाप्रमाणे आपले प्रत्येक वंदनेकरिता उपस्थित राहतात। दीर्घायुष्य वनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा। पाव्यातीला सूर येतो, ओटातूनी उधळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा। जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगात न्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगात द्यावा। ही जानता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा। पाव्यातीला सूर येतो, ओटातूनी ओंधळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा। महाकरुणे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, त्याचप्रमाणे सर्व महामानवांना पंचांग प्रणाम। अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर,
त्याचप्रमाणे बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय तुषाररावजी सांबारे सर, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आर के भटकर सर, त्याचप्रमाणे शाखेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पदाधिकारी, या सर्वांना सभे जय गुरु. जय. जर म्हटलं तर नारळमध्ये एकदम म्हणजे फार काळजातला माझा मित्र आहे. कॉलेजमध्ये आम्ही सोबत शिकलो आहोत. जेव्हापासून त्यांचा माझा मित्रत्वाचा जो हे झाला संबंध झाला, मी जवळजवळ 10वी पासून झालेला आहे. आतापर्यंत आमचं मित्रत्व खूपच टिकून आहे. खूप अशी दाट मैत्री त्यांच्यासोबत आहे. हे त्यावेळचे M.Com झाले, मास्टर ऑफ कॉमर्स, आणि त्यांचं हस्ताक्षर आजही खूप छान आहे. त्यावेळी M.Com होणे म्हणजे एक प्रकारची CA ची डिग्री होती ते. परंतु योगायोग असते. कोणी 10वीच्या बेसवर नोकरीवर लागते, कोणी कसं शरण्य शिबिर त्यांनी घेतलेलं आहे. धम्माचं खूप त्यांना ज्ञान आहे आणि सोबत एका निष्ठेने कार्य करत आहे. ते गौतम सभेचे आहेत आणि धम्माबद्दल त्यांना खूप अशी ओढ आहे. त्या विहारामध्ये ते सतत कार्यरत राहतात. तर मी आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत. सर्व आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन. वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन. कहीं साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान. ये बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. किशोरजी खोब्रागडे यांच्याबद्दल सांगायचं तर तुम्ही सर्व लोकांनी सांगितलंच आहे. त्यांच्या सरांनी खूप काही सांगितलं आहे. मंगळातर्फे मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. तसंच राष्ट्रीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि सांगतो जिल्हा सभा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक कार्यकर्ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या रत्नांना अभिवादन करतो. समग्र उपस्थिताच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष भारतीय बुद्ध महासभेचे बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर, प्रमुख अतिथीमध्ये भारतीय बुद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश गौतम सर, भारतीय बुद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव आदरणीय राहुलजी संजय सर, आणि आज आमचा वाढदिवस आहे असे आमचे सत्कारमूर्ती आदरणीय
किशोरभाऊ खोब्रागडे यांना माझा सप्रेम जय देव. उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना सुद्धा माझा सप्रेम जय देव. भारतीय बौद्ध महासभेच्या उपक्रमाअंतर्गत आज किशोरभाऊंचा वाढदिवस आपल्या या सभागृहामध्ये साजरा होता. त्यांना या वाढदिवसानिमित्त मी प्रथम मंगलमयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जे काही सातत्यपूर्ण आपल्या या उपक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात, सक्रिय सहभाग नोंदवतात आणि कार्य करतात. आणि त्या कार्यांच्या प्रती त्यांचा हा जो सत्कार होत आहे हा सत्कार फार मोठा सत्कार आहे. हलक्या फलक्यांचा सत्कार होत नसतो. जे कार्य करतात, कर्तृत्व दाखवतात, समाजाप्रती धर्माप्रती आपले काहीतरी कार्य करायची ओढ निर्माण करतात, अशा या सत्कारचा आपण साजरा केला पाहिजे. आमचे किशोर भाऊ मी त्यांना गेल्या 2 वर्षापासून पाहतो आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचे आणि कुठेही भेटतात. लोक त्यांना भटकता आत्मा म्हणतात, पण मी त्यांना भटकता आत्मा आहे पण जिवंत आहे आणि जिवंत कार्यकर्ते आहेत. नेहमी मला कुठंतरी भेटतात ते घेऊन होतो आणि चर्चाही होते. असे आमचे किशोर भाऊ यांना भारतीय बौद्ध महासभेमध्ये अतिशय चांगलं उत्कृष्टपणे पुढील आयुष्यामध्ये भविष्यामध्ये कार्य करावं आणि आपल्या या शाखेला असं बळकटी मजबूत करावं आणि सातत्यपूर्ण कार्य करून आम्हाला सुद्धा प्रेरणा द्यावी अशी मी मंगल कामना करतो. आणि परत एकदा वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याची शुभेच्छा देतो. थांबतो. जय महाकारुणी कथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई माता भीमाई या महामानवांना मी जीवावर वंदन करतो. आणि धम्मपीठावर बसलेले राज्याचे प्राध्यापक दत्ताजी बोरकर तसेच आपले सांभाळे सर यांना सुद्धा मी जयभीम करतो. आणि सरकारवरती किशोरभाऊ खोब्रागडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई माता भीमाई या महामानवांना त्रिवार वंदन. बौद्ध महासभेचे संघटक किशोरभाऊ यांचा हा वाढदिवस आणि ज्या संस्थेमार्फत आपण हा उपक्रम राबवत आहोत की आपणा सर्वांची मातृसंघटना म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा, त्या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन. ज्यांचा वाढदिवस आहे 63वा असे किशोरभाऊ खोब्रागडे यांच्या या सत्कारानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष जयदीप. आतापर्यंत आपण किशोरभाऊ बद्दल खूप काही सांगितलं की खरोखरच एक त्याची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला माणूस, एक उच्च शिक्षित, परंतु असं वाटत नाही की ते एवढे मोठे शिकलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस. आणि त्याही नंतर त्यांनी बराच काळ आपलं सामनेर म्हणून जीवन व्यतीत केलं, ते जगले. आजही धर्माचरणाप्रमाणे ते आपलं आचरण करतात. माणूस एवढा मोठा शिकलाय जास्त मला परिस्थितीमुळे त्यामुळं ते आपल्या सोबत आहेत. यावेळेस जिथे जिथे आपण टूर काढला सुख शांती लाभून, त्यांना उदंड आयुष्य लाभून, उत्तम असं आरोग्य लाभून. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा शाखेच्या वतीनं, बडनेरा शहर शाखेच्या वतीनं, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं आणि सत्ता सैनिक दलाच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा असं देतो. शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई माता रमाई आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक राजा सम्राट अशोक या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी किशोरभाऊ खोब्रागडे यांचा 63वा वाढदिवस
साजरा करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि धम्मपीठावर उपस्थित असलेले किशोरभाऊ खोब्रागडे यांच्याविषयी बऱ्याच जणांनी माहिती सांगितली आहे. किशोरभाऊ खोब्रागडे हे शांत स्वभावाचे आहे आणि धम्माची त्यांना आवड आहे. अशी दिसते की प्रत्येक वंदनेला ते आवर्जून उपस्थित राहतात आणि कोणाची गाडी असो त्या गाडीवर ते विराजमान होऊन वंदनेचा उपक्रम आपला साजरा केला आहे. यावरून आपल्याला असं निर्माण होते की त्यांना धम्माविषयी खूप आवड आहे. यांचा 63व्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल कुटुंबाच्या वतीने किशोर भाऊ यांना 63व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तथागत सम्यक समृद्ध रमनायक सम्राट अशोक देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिमानी या आपल्या संस्थास्थानात जीवा बंद करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराबाई आंबेडकर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंघटनेतील चळवळीतील एक सैनिक किशोर खोब्रागडे यांचा आज वाढदिवस. त्यांना मंगल कामना, त्यांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता इथे आपण जमलो आहोत. मित्रांनो, जे लोक सर्वांशी एकनिष्ठ असतात ते सर्वच धन्य होत. आपण पाहतो आहे की आपली वाटचाल, आपली चळवळ ही काही नवीन नाही आहे. गेल्या अनेक वर्षी तर ज्या काही बडनेरा शहरामध्ये या परिसरामध्ये मग ते धम्माच्या चळवळी असतील, सामाजिक चळवळी असतील, या सर्वच कार्यामध्ये किशोर खोब्रागडे यांचा सहभाग सक्रिय असा आजपर्यंत राहिलेला आहे. केवळ ते एका ठिकाणी राहून आपला विश्वास व्यक्त करतात. त्यांच्यासोबतच एक सामने सुमित नावारूपाला आलेलं ते सुमित म्हणून माझी सामने कार्य अनेकांना प्रेरणा देणारा असेल. वेळ नाही आहे, मला वेळ नाही आहे, किंवा आपण काय करणार भाऊ, साधनं नाही आहे. साधनं असणारे कधी कधी एखाद्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, पण साधनं नसताना मात्र इच्छाशक्ती आहे. मग ते मीटिंग असो, आंदोलन असो, सभा असो, निष्ठा असल्यामुळे आणि आंतरिक इच्छा असल्यामुळे, कारण की कुठल्याही गोष्टीसाठी आंतरिक इच्छा असणं आवश्यक असते आणि आंतरिक इच्छा असल्यामुळे ते कुठेही जातात, कुठेही जातात, अर्थात वेळेकडे जातात. बरोबर आहे. ते पायी पायी आले होते तिथे भेट द्यायला बोलून, भेटायला बोलून. एरवी मोठा मोठा विचार किशोर खोब्रागडे बोलतो. जवळ पैसे नसणारा माणूस, साधनं नसणारा माणूस, पण इच्छा, तळमळ, जिद्द, चिकाटी या शक्तींच्या भरोशावर आजही वाटचाल करीत आहेत आणि निष्ठेने आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या सर्वच लोकांसाठी जे आमच्या चळवळीचं सुरुवातीचे जन्मस्थान आहे आमच्या, त्याही ठिकाणी बी.डी. राऊत आणि किशोर खोब्रागडे हे निष्ठेने एकत्र राहणारे आणि सोबत सोबत चालणारे लोक होते. आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांना सांगावं लागत नाही. कोण असो नसो, रविवार असला की किशोर खोब्रागडे हजर असतातच. निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे जाण्याची त्यांना ऊर्जा मिळो निश्चितपणे ते शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतील आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणूनच त्यांना
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आमच्या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, तसंच माझ्या परिवारातर्फे आणि विशेषतः जिल्ह्याच्या वतीने मी किशोर खोडागळे यांना पुढील वाटचालीची करता शुभेच्छा देतो. त्यानंतर शांतीराव मंदिर देणारे महाकारुणी संदेश समृद्ध आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध आज माझा वाढदिवस सिद्धार्थ वाचनालयामध्ये आयोजला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित बडनेरा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री डी संभारे सर, सुरेशजी दाट सर, केशरजीचे प्रमुख अरुण भाऊ शिंदे, सर्वांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि मला पुढील आयुष्यासाठी दीर्घकामना दिल्या. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभारी आहे.